आमची चूक कुठं झाली होती माहिती आहे का? हा आमचा टर्निंग पॉईंट आहे एकदम, म्हणजे त्या ट्रेकचा टर्निंग पॉईंट. तर किल्ल्यावरती जायला ही वाट आहे. आता बघा असं लिहिलंय, हे लिहिलंय गडाकडे जाण्याचा मार्ग. त्यावेळेस काहीच लिहिलं नव्हतं का रे, काहीच नव्हतं लिहिलं. आणि अशा बॉटल्स पण लावल्या नव्हत्या आता. तर आम्ही गेलो होतो ह्या वाटेने पुढं, ही वाट सरळ या डोंगराकडे जाते. तेवढीच सगळ्यात मोठी आमची चुकी झालेली. इथं हे छोटा दगड आहे, त्यावेळेस मनोरा केला होता कोणीतरी इथं एका दगड. हे बघा हा असा लिहिलंय. आणि सह्याद्री प्रतिष्ठान भटकंती ग्रुप दिवा यांचं खूप खूप आभार आहे की त्यांनी लक्ष दिलं इकडं. आणि बघा हे ह्युमन साईन. आपल्याला ही वरती जायचं आहे, वळणवरती जायचं आहे. चला बघू आता. किल्ल्यावरती जायलाच पाहिजे कारण की एकतर ह्युमन साईन पण ठेवले त्यावेळेस जास्त. आणि म्हणजे ह्यांनी मदत पण केली थोडीशी या ग्रुपनं आपल्याला, म्हणजे साईन वगैरे लावलेली आहेत. ठीक आहे, आता बघू. ही वाट आहे, वाट नाही म्हणता येणार याला, होळ्याचं म्हणता येईल. आता बघू पुढे जाऊन काय होते. आता इथं आपल्याला सरळ सरळ ह्युमन साईन वगैरे देतात, बॉटल्स वगैरे लावलेले दिसतात. आता हा खरं तर ट्रेक सोपा नाही म्हणता येणार कारण ह्याला अवघडच ट्रेक म्हणतात. पण ह्युमन साईन लावल्यामुळं नवीन येणारा जो कोण आहे त्याला म्हणजे थोडासा सपोर्ट होतो की जाऊ शकतो तो. नाही तर मागच्या वेळेस आम्ही नोव्हेंबरमध्ये आलेलो तर जास्त गवत पण होतं, जास्त झाडी पण होती, त्यामुळे आम्हाला दिसलंच नाही काय. अशी ह्युमन साईन लावले, दगडावर दगड वगैरे इकडे पण लावले दगड. चला तर ह्या रोडनं आता सरळ जाऊ आणि वरती किल्ल्यावरती भेटू. आणि म्हणजे थोडेफार छोटे व्हिडिओ बनवतो मी माहिती देण्यासाठी तुम्हाला. चला ठीक आहे.